This is our next lecture, Science 1. Periodic classification of elements. Elements periodic classification. आपण डिस्कस करतोय मॉडर्न periodic टेबल. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबल त्याचे पिरियड्स, ग्रुप्स आणि त्याचा बॉटम आपण काय केलेला आहे, डिस्कस केलेला आहे. आज आपल्याला नेक्स्ट आज पाहिजे नंबर 4, ब्लॉक्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मधील ब्लॉक्स. आता याचे काय ब्लॉक्स आहेत मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये? देयर आर 4 ब्लॉक्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक्स आहेत. ब्लॉक्स म्हणजे काय? विभाग. ब्लॉक्स म्हणजे काय? विभाग. ते विभाग नंतर इकडे दाखवतो मी डायग्राम काढून. कोणते कोणते विभाग आहेत? पहिला आहे एस ब्लॉक, दुसरा आहे पी ब्लॉक, तिसरा आहे डी ब्लॉक आणि चौथा आहे एफ ब्लॉक. हे बघ, आणि हे पूर्ण स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचे. कसे लिहायचे? स्मॉल लेटर्स मध्ये. किती ब्लॉक आहेत मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये? 4 ब्लॉक्स आहेत, एस पी डी एफ. साधारणपणे तुम्ही आता तुमच्या पुस्तकामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिलं तर ब्लॉक्स कसे असतात ते तुम्हाला इकडे उजव्या बाजूला दाखवतो डायग्राम काढून मी. यामध्ये हे ग्रुप्स आहेत. याच्यामध्ये ग्रुप 1, 2 यांचा एस ब्लॉक असतो. ग्रुप 13 to 18 हा पी ब्लॉक असतो. ग्रुप 3 to 12 हा डी ब्लॉक आहे. आणि बॉटमला ज्या 2 लाईन्स आहेत काल सांगितलंय, 2 हॉरिझॉन्टल लाईन्स, ह्या एफ ब्लॉक आहे. हे साधारणपणे एक रँडम पिक्चर आहे मॉडर्न पिरियडिक टेबल्स, की याच्यामध्ये हा ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एस ब्लॉक. ग्रुप 13 to 18 आपण असं पाहिलं की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 18 ग्रुप्स आहेत. 13 to 18 हा पी ब्लॉक येतो. ग्रुप 3 to 12 हा डी ब्लॉक येतो. आणि खालचा जो बॉटम आहे, बॉटम पाहिलं ना आपण याच्याबद्दल, हा बॉटम एफ ब्लॉक आहे. असे साधारणपणे 4 ब्लॉक्स असतात. एस पी डी एफ असे 4 ब्लॉक्स. मग आपण म्हणू एस ब्लॉक काय आहे? तर ऑल एलिमेंट्स इन ग्रुप 1 and 2 they belongs to S block. All the elements that belongs to group 13 to 18 it is P block. All the elements that belongs to group 3 to 12 D block, and bottom of modern periodic table it is F block. आणि याच्यामध्ये हा ग्रुप 1 आहे अल्कली मेटल्स, पाहिले आपण याच्यापूर्वी. ग्रुप 2 आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स, म्हणजे सगळे मेटल्स आहेत. याच्यामध्ये फक्त हायड्रोजन एक्सेप्शन आहे एस ब्लॉक मध्ये, की जो नॉन मेटल आहे, बाकी सगळे मेटल्स आहेत. आणि हे पी ब्लॉक थोडासा इम्पॉर्टंट आहे. काय वैशिष्ट्य पी ब्लॉकचं लक्षात घ्या. पी ब्लॉक मध्ये मेटल्स येतात, पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल्स येतात, पी ब्लॉक मध्ये मेटॅलॉइड्स येतात, आणि पी ब्लॉक मध्ये इनर्ट गॅसेस सुद्धा येतात. हे पी ब्लॉकचं वैशिष्ट्य आहे की पी ब्लॉक इन्क्लूड्स all kinds of elements. काय म्हणतोय मी? P block includes all kinds of elements. P block includes all kinds of elements.
सर्व प्रकारचे मूलद्रव्य जे आहेत त्याचा अंतर्भाव हा पी ब्लॉक मध्ये होतो. पी ब्लॉक मध्ये मेटल्स आहेत, पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल्स आहेत, पी ब्लॉक मध्ये मेटॅलॉइड्स आहेत किंवा सेमी मेटल्स आहेत आणि पी ब्लॉक्स मध्ये इनर्ट गॅसेस सुद्धा आहेत. हा डी ब्लॉक आणि बॉटम ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल हा एफ ब्लॉक आहे. आणि मग एफ ब्लॉक मध्ये कोणी मी तुम्हाला सांगितले वरच्या रोला काय म्हणायचं लॅन्थॅराइड्स आणि खालच्या रोला काय म्हणायचं ऍक्टिनाइड्स. म्हणजे सगळे लॅन्थॅराइड्स आणि ऍक्टिनाइड्स कशामध्ये येतात हे एफ ब्लॉक मध्ये येतात. बरं आता एवढ्यामध्ये आता इथं काय आहे थोडस ट्विस्ट आहे की समजा काही गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या पुस्तकात जरी नाही दिलेल्या असल्या तरी कशा सांगतो की समजा आपल्याला विचारलं काय विचारलं डिस्टिंग्विश बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. डिस्टिंग्विश म्हणजे फरक द्या. कोणामधला फरक द्या एस ब्लॉक आणि पी ब्लॉक मधला काय द्या फरक द्या. हे बघ पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलेला नाहीये पण आपण डायग्रामचा अभ्यास करून तो फरक काढू शकतो. कसं की ग्रुप 1 and 2 आर इन्क्लुडेड इन एस ब्लॉक and group 13 to 18 are included in P block. हा झाला फरक क्रमांक 1. फरक क्रमांक 2 काय बघा हा मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे. एस ब्लॉक कुठे आहे डाव्या बाजूला आहे की नाही डाव्या बाजूला आणि पी ब्लॉक कुठे आहे उजव्या बाजूला. म्हणून हे दुसरा डिफरन्सचा मुद्दा काय म्हणू शकतो एस ब्लॉक इज प्लेस्ड ऑन लेफ्ट हँड साइड ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. पी ब्लॉक इज प्लेस्ड ऑन राइट हँड साइड ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. त्यानंतर लक्ष द्या अजून काय आहे की इट इन्क्लुड्स मेटल्स and it includes all the kind of elements metals non metals metalloids and inert gases. असं आपल्याला फरक द्या पण हे पण डायरेक्ट पुस्तकात दिलेलं नाहीये पण आपल्याला हे सगळं चित्र पाहून पुस्तकामध्ये डायग्राम पाहून हा फरक द्या सुद्धा लक्षात आला पाहिजे. पण इथं किती फरक द्यायचे मुद्दे होतात की मेनली एस आणि पी ब्लॉक. आता हे जे आहेत हे आहेत 4 ब्लॉक्स. आता एक शेवटचं काय राहिले मुद्दा आपण मी सांगितले की मॉडर्न पिरियोडिक टेबल आपल्याला किती मुद्द्यामध्ये शिकायचं आहे 5. मुद्दा क्रमांक 1 पिरियड्स, मुद्दा क्रमांक 2 ग्रुप्स, मुद्दा क्रमांक 3 बॉटम, आता शिकवलेला मुद्दा क्रमांक 4 ब्लॉक्स आणि मुद्दा क्रमांक 5 मी सांगितलेलं आहे यादी केली तुम्ही लर्निंग पॉइंट्स लिहिलेले आहेत. मुद्दा क्रमांक 5 आहे झिगझॅग लाईन. कोणती लाईन झिगझॅग लाईन. तुम्ही जर का पुस्तकामध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल नीट व्यवस्थित पाहिला तर एक डार्क लाईन दिसते पी ब्लॉक मध्ये. कुठे दिसते पी ब्लॉक मध्ये. कुठे दिसते पी ब्लॉक मध्ये. झिगझॅग लाईन कुठे दिसते पी ब्लॉक मध्ये दिसते आणि ती जी लाईन आहे त्या लाईनला म्हणायचं झिगझॅग लाईन. आणि ही जी झिगझॅग लाईन आहे ही पी ब्लॉक मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये काय होते ही झिगझॅग लाईन काय करते तर हे 5वं जे आहे मॉडर्न पिरियोडिक शिकण्यासाठी झिगझॅग लाईन. तर ही जी झिगझॅग लाईन जी आहे ही झिगझॅग लाईन हे काय करते इट सेपरेट्स मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स. आणि झिगझॅग लाईन कोणत्या ब्लॉक मध्ये आहे पी ब्लॉक मध्ये आहे ही झिगझॅग लाईन. आणि ही काय करते मेटल्सला आणि नॉन मेटल्सला सेपरेट करते. ही झिगझॅग लाईन तुम्ही जर का पाहिलं मॉडर्न पिरियोडिक टेबलची डायग्राम तर या पद्धतीने आहे ही झिगझॅग लाईन. अशी एक डार्क केलेली काय आहे लाईन आहे. तर ही जी आहे ही अशी असते ती झिगझॅग लाईन. आणि ह्या झिगझॅग लाईनवर कोणते मेटल्स आहेत कोणते एलिमेंट्स येतात मेटॅलॉइड्स. ह्या लाईनवर कोण असतं मेटॅलॉइड्स. मग काय झिगझॅग लाईन मॉडर्न पिरियोडिक टेबल मधली लाईन कोणत्या ब्लॉक मध्ये आहे पी ब्लॉक मध्ये म्हणजे राईट साइड ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आहे. ही लाईन काय करते मेटल्स आणि नॉन मेटल्सला सेपरेट करते. आणि ह्या लाईनवर कोणते एलिमेंट्स आहेत सगळे मेटॅलॉइड्स आहेत. सगळे काय आहेत मेटॅलॉइड्स आहेत. आणि all metals they are left to zigzag line and all non metals they are right to zigzag line. All metals are left to zigzag line, all non metals are right to zigzag line. थोडंसं मी हे समजावून सांगत असताना काय करायचं पुस्तक समोर घ्यायचं मॉडर्न पिरियोडिक टेबल जे आहे
तो समोर घ्यायचा आहे, पाठ नाही करायचा, नुसतं समोर घ्यायचा आहे. तिथं तुम्हाला ही लाईन दिसून येईल आणि त्या लाईनवर कोणते एलिमेंट्स आहेत, मेटॅलॉइड्स आहेत किंवा सेमी मेटल्स आहेत. मग इथं आपला कोणता मुद्दा संपलाय, मॉडर्न पिरियडिक टेबल. बघा धडा कोणता डिस्कस करतोय आपण, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. याचे मुख्य मुद्दे आपण कोणते पाहिले, तर डोबेरायस लॉ ऑफ ट्रायड्स शिकवला, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह्ज शिकवला, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल शिकवला. आणि आता मॉडर्न पिरियडिक टेबलचे सुद्धा आपण काय केलं होतं, 5 भाग केले होते. अगदी अभ्यास करताना सुद्धा हो मी म्हणेल तसंच अगदी त्या पद्धतीनंच करायचं. हा हा असं रिकॉल झालं पाहिजे. आणि मग इथं आपला काय शिकलं आणि मग सांगितलेले आता धड्याचे एकूण इम्पॉर्टंट पॉइंट्स किती आहेत, अगदी डे फर्स्टला सांगितलेले किती आहेत, 5 आहेत. आपण किती इम्पॉर्टंट पॉइंट्स कव्हर केले, 4. आता एक इम्पॉर्टंट पॉइंट राहिलाय, तो कोणता आहे, तर तो आहे पिरियडिक प्रॉपर्टीज. बरोबर आहे की नाही, एकूण 5 मुख्य मुद्दे पाहिले होते. मग आज आपल्याला पाहायचं पिरियडिक ट्रेंड्स. ट्रेंड्स हा काय, प्रॉपर्टीजला समानार्थी शब्द आहे. तर पिरियडिक ट्रेंड्स किंवा पिरियडिक प्रॉपर्टीज ते आपल्याला पाहायचं आहे. तो ह्या धड्यामधला मुद्दा क्रमांक आहे, मुख्य मुद्दा क्रमांक 5. काय आहे आता, पिरियडिक ट्रेंड्स किंवा पिरियडिक प्रॉपर्टीज. या धड्यामधला हा 5वा मुद्दा, पिरियडिक ट्रेंड्स. किंवा मी त्याला सोपा शब्द दुसरा कोणता वापरेल, पिरियडिक प्रॉपर्टीज. तर आता याचे काय पिरियडिक ट्रेंड्स आहेत, या किती पिरियडिक ट्रेंड्स आपल्याला शिकायच्या, तर आपल्याला सिलेबसला 3 पिरियडिक ट्रेंड्स शिकायच्या. पहिला आहे व्हॅलन्सी, दुसरा आहे ॲटॉमिक साइज आणि तिसरी पिरियडिक ट्रेंड आहे ती आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. अशा 3 पिरियडिक ट्रेंड्स किंवा पिरियडिक प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या. भरपूर आहेत आपल्याला सिलेबसला, 3 आहेत की ह्या व्हॅलन्सी, ॲटॉमिक साइज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. अशा काय करायच्या तर 3 आपल्याला काय करायच्या तर शिकायच्या. तर पहिलं जी पिरियडिक ट्रेंड आहे, तर पहिली पिरियडिक ट्रेंड आपल्याला काय पाहिजे, व्हॅलन्सी. पहिली पिरियडिक ट्रेंड काय पाहिजे, व्हॅलन्सी. बघा ह्या धड्यामधला 5वा मुद्दा आहे, ह्या धड्यामधला 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे पिरियडिक ट्रेंड्स. किती पिरियडिक ट्रेंड्स शिकायचे आपल्याला सिलेबसला, व्हॅलन्सी, ॲटॉमिक साइज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. त्याच्यापैकी पहिली पिरियडिक ट्रेंड आपण कोणती घेतोय, व्हॅलन्सी. अगदी 8वी पासून याचा उहापोह चालू आहे व्हॅलन्सीचा. काय आहे थोडं याचं आपण बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी, प्रस्तावना समजून घेऊ. व्हॅलन्सी आपण कशी डिसाइड केली होती की प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर, प्रत्येक एलिमेंटचा, करेक्ट. ॲटॉमिक नंबरवरून आपण काय केलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 8वीला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपण काय डिसाइड करतो, शेवटच्या कक्षेतील ऑर्बिट मधील शेल मधील इलेक्ट्रॉनची संख्या. आणि त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण काय डिसाइड करतो, व्हॅलन्सी. काय डिसाइड करतो, व्हॅलन्सी. हे थोडंसं आठवतं ना, 8वी पासून आपण पाहतोय कसं 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 एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर, फॉर एक्झाम्पल सोडियम, ॲटॉमिक नंबर 11, करेक्ट. हा त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1, करेक्ट. शेवट म्हणजे एकूण सोडियम मध्ये किती शेल आहे, 3. शेवटच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1, करेक्ट आहे. आपण या पद्धतीने काय करतो, व्हॅलन्सी काढतो. म्हणजे हे त्याचं हे आपलं भांडवल 8वी 9वीला जमा केलेलं आपण व्हॅलन्सीचं. आता मला तेच लिहायचं की व्हॅलन्सी इज डिटरमाइंड बाय, काय आहे, कशी करतो, व्हॅलन्सी कशी डिटरमाइंड म्हणजे दाखवतो, तेच मी 8वीचं लिहितो बरं का. डिटरमाइंड व्हॅलन्सी
is determined by number of electrons in the outermost shell of element. एखाद्या एलिमेंटच्या किंवा त्याच्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर आपण व्हॅलन्सी डिसाइड करतो. आता मग मला सांगा, आता इथं पिरियडिक ट्रेंड्स आपल्याला कशा पाहायच्यात की पिरियड मध्ये काय आहे आणि ग्रुप मध्ये काय आहे, पिरियड मध्ये काय आहे आणि ग्रुप मध्ये कसं आहे, याच्यावर पिरियडिक ट्रेंड्स पाहायच्यात. मग आपण जर का नीट व्यवस्थित पाहिलं, समजा एखाद्या पिरियड मध्ये आपण डावीकडून उजवीकडे गेलो, समजा एखाद्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये, व्हॉट इज मीन बाय पिरियड? हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड्स. मग समजा पिरियड मध्ये म्हणजे असे हॉरिझॉन्टल रोज, बरोबर आहे. आणि ते लेफ्ट टू राईट गेलो आपण, एखाद्या पिरियड मध्ये आपण कुठे गेलो होतो? लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. समजा मग मी एक्झाम्पल घेतलं, आपण लेफ्ट टू राईट गेलो होतो एखाद्या पिरियड मध्ये. समजा मी पिरियड नंबर 3 घेतो, याने मुद्दाम कोणत्याही पिरियडचे एक्झाम्पल घ्या. म्हणून तिसरा पिरियड, पहिला एलिमेंट होतो याने, दुसरा कोणता येतो? Mg, तिसरा येतो ॲल्युमिनियम, नंतर फॉस्फरस, नंतर सल्फर. या पद्धतीने जे आहे, मग याचे ॲटॉमिक नंबर किती आहे? 11, याचा ॲटॉमिक नंबर 12, ॲल्युमिनियमचा 13, फॉस्फरसचा 14, सल्फरचा 15. त्यानंतर सल्फर नंतर जे आहे एक एलिमेंट्स येतात 16, 17, 18 जे आहे. मग आपण जर का नीट पाहिलं तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 2,8,1. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येईल? 2,8,2. याचं किती येईल? 2,8,3. याचं किती येईल? 14चं 2,8,4. 15चं किती येईल? 2,8,5. आणि या पद्धतीने जर का आपण गेलो, बरोबर आहे, तर आता याची व्हॅलन्सी किती येईल? 1. याची व्हॅलन्सी किती येईल? शेवटचे लक्ष 2 आहे म्हणून 2, याचे शेवटचे लक्ष 3 आहे म्हणून 3, याचे शेवटचे लक्ष 4 आहे म्हणून 4, शेवटचे लक्ष 5 आहे म्हणून 5 येत नसते. किती येत असते? 3. पुढे 2, 1, 0. या पद्धतीने म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे जर का गेलो पिरियड्स मध्ये, डावीकडून उजवीकडे गेलो, बघा मी कुठून चाललोय? डावीकडून उजवीकडे चाललोय. तर व्हॅलन्सी कशी वाढायला लागली? 1, 2 का 4. व्हॅलन्सी कशी वाढायला लागली? Valency first increases 1, 2, 3, 4, 1, 2, 4, and again it becomes 4 to 0. कशी व्हायला लागली व्हॅलन्सी? 4 to 0. समजा मी डावीकडून उजवीकडे चाललोय, बघा तुम्ही पुस्तकामध्ये कोणता पिरियड, डावीकडून उजवीकडे चाललोय, तो व्हॅलन्सी कशी वाढत चालली आहे? 1, 1 न वाढत चालली आहे. व्हॅलन्सी कशी 1, 1 न? पहिल्यांदा 1 to 4 आणि नंतर 4 to 0. आणि ग्रुप मध्ये व्हॅलन्सी काही वाढेल होईल का? नाही. मी ग्रुप शिकवताना सांगितलेले, काय सांगितलेले मी ग्रुप शिकवताना? ग्रुप शिकवताना मी सांगितलेलं आहे की ग्रुप मध्ये व्हॅलन्सी कशी असते, तुम्ही टॉप टू बॉटम जा किंवा बॉटम टू टॉप जा, व्हॅलन्सी बदलत नाही. का बदलत नाही कोणत्याही ग्रुप मध्ये व्हॅलन्सी? कारण शेवटच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कशी राहते? कायम राहते. प्रत्येक ग्रुप मध्ये लास्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे? कायम आहे. म्हणून व्हॅलन्सी सुद्धा कशी आहे? कायम आहे. म्हणून मी ग्रुप मध्ये काय म्हणू शकतो? When we move from top to bottom, as number of electrons in the outermost shell does not change, बदलत नाही. So valency remains same. म्हणजे व्हॅलन्सी फक्त बदलते कुठं? व्हॅलन्सी तर व्हॅलन्सी बदलते फक्त पिरियड मध्ये. व्हॅलन्सी बदलते फक्त पिरियड मध्ये. व्हॅलन्सी बदलते फक्त पिरियड मध्ये. डावीकडून उजवीकडे गेलो तर कशी वाढत जाते? 1 to 4 आणि नंतर 4 to 0. हे जे आहे ही काय पिरियडिक ट्रेंड आहे व्हॅलन्सी. पहिली कोणती आहे? व्हॅलन्सी. आता राहिले फक्त पिरियडिक ट्रेंड्स 2. कोणत्या कोणत्या? ॲटॉमिक साइज आणि मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. वी विल डिस्कस इट इन नेक्स्ट लेक्चर.